सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण होतोय. परंतु या प्रकरणात रोज काहीतरी नवीन घडण्याची मालिका अद्याप सुरूच आहे. गेल्या महिन्याभरात राज्याच्या राजकारणात हा मुद्दा धुमसतो आहे. हत्या झाल्या दिवसापासून ते आजपर्यंत घटनेसंबंधित अनेक गोष्टींचा उलगडा झालाय. काल संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सोपवले. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच चहूबाजूंनी पाठिंबा मिळताना दिसतोय. सत्ताधारी नेते, विरोधक, मराठा नेते, सामाजिक कार्यकर्ते सगळेच देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी पुढे आलेले दिसतात. या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला होता. हे सगळं सुरू असताना काल मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी एक बातमी आणि सोबत एक व्हिडिओ सर्व माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता. ती बातमी होती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील क्रिमिनल रिट याचिका मागे घेतल्याची. सध्या हत्येप्रकरणी योग्य तपास सुरू असून त्यावर आपण समाधानी असल्याचं सांगत धनंजय देशमुखांनी ही याचिका माघारी घेतल्याचे सांगितले. त्यामुळं पुन्हा एकदा संतोष देशमुख प्रकरणाला ट्विस्ट आलाय. अनेक प्रश्न निर्माण झालेत. यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वकिलांनी धनंजय देशमुखांना विश्वासात न घेता ही याचिका दाखल केली होती का? पण या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जाण्याआधी नेमकं हे याचिकेचं प्रकरण काय होतं? ही याचिका नेमकी काय होती? याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि पवनचक्की प्रकल्पातील खंडणी प्रकरण समोर आलं होतं. वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असणाऱ्या मंत्री धनंजय मुंडेंचेही नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वारंवार होऊ लागली. संतोष देशमुखांच्या भावानं यानंतर लगेचच या संदर्भात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. या याचिकेतून मंत्री धनंजय मुंडेंनी या घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. अद्याप या गुन्ह्यातील एक आरोपी सापडलेला नसताना तसेच घटनेचा तपास पूर्ण झालेला नसताना काल अचानक संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी ही याचिका मागे घेतली. यानंतर एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे का? त्याआधी या याचिकेत नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या होत्या? तसेच हे जाणून घेणंही महत्त्वाचं ठरतं. याचिकेतील पहिली मागणी अशी होती, सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही. ही गंभीर बाब आहे. याची कोर्टानं दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा. पुढील मागणीमध्ये या घटनेचा सूत्रधार, ज्याचे नाव पुरवणी जबाबामध्ये दिलेले आहे, ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे, तो म्हणजे वाल्मिक कराड, त्याच्या अटकेसंदर्भात योग्य ती पावलं उचलून वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी. तसेच हत्येच्या कलमानुसार FIR तात्काळ दाखल करावी व पुढील तपास करावा असं म्हटलं होतं. शेवटच्या मागणीनुसार अपहरण आणि हत्येच्या तपासात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसावा. महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे घनिष्ठ संबंध आहेत. तपास यंत्रणांवरील राजकीय दबाव टाळण्यासाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटवत वरील संपूर्ण तपास हा निष्पक्ष व्हावा. त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये. तपास सुरू असेपर्यंत मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवावे. मात्र या याचिकेवर कोणतीही सुनावणी होण्या अगोदरच ही याचिका मागे घेण्यात आली. याचिका मागे घेताना त्यांनी म्हटलं की पोलीस यंत्रणेला तपासास वेळ मिळावा. पोलिसांच्या तपासात कुठलाही हस्तक्षेप नसावा. पोलिसांचा तपास सध्या योग्य रीतीने सुरू आहे आणि जर गरज पडली तर पुन्हा याचिका दाखल करू असं त्यांनी म्हटलं. मात्र यानंतर धनंजय देशमुखांनी आपण ही याचिका केलीच नव्हती असा धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार वकिलांनी आपल्याला फसवून याचिका दाखल केली असा दावा त्यांनी केला आणि याचा पुरावा म्हणून त्यांनी वकील आणि त्यांच्या संभाषणाचे व्हिडिओ पुढे केले. धनंजय देशमुख आणि उच्च न्यायालयाचे वकील सोमनाथ कुमार साळुंके यांच्या संभाषणाची ही व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये देशमुख वकील साळुंके यांच्यावर संताप व्यक्त करताना दिसतायत. देशमुखांच्या संतापावर वकील साळुंके माफी मागत असून साळुंके यांनी खोट्या सह्या करून याचिका दाखल केल्याचा आरोप देशमुखांकडून करण्यात आला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की न्यायाशिवाय आम्ही दुसरे काही मागितले नाही.
न्याय मागायचं कारण असं की अशा घटना पुन्हा घडू नयेत, तसेच संघटित गुन्हेगारांचा नायनाट झाला पाहिजे यासाठी आम्ही न्याय मागत आहोत. माझ्या भावाची हत्या घडवून आल्यानंतर लाखो लोक आमचे सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी रोज येत होते. तिथे एक वकील आहेत, त्यांनी म्हटले की आपण एक याचिका दाखल करू ज्यामुळे आपल्यावर दबाव येणार नाही, अशी चर्चा केली. आम्ही सहमती दाखवली, फक्त म्हटलं की माझ्या साडूंना विश्वासात घ्या आणि याचिका दाखल करा. त्यांनी तसं न करता याचिका परस्पर दाखल केली. याचिकेतील मुद्दे माहीतच नव्हते. आम्हाला न्याय पाहिजे त्यावर अभ्यासही केला नव्हता. त्यामुळं मी त्यांना याचिका मागे घेण्यास सांगितली. ही याचिका 4 दिवसांपूर्वी मागे घेण्यात आली आहे. न्याय मिळण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांची भेट घेत आहोत. निष्पक्षपातीपणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. यामागे कोणतेही राजकारण असू नये, असे धनंजय देशमुख म्हणाले. या सगळ्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंबियांनी काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांसोबत आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा उपस्थित होते. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई होईल. गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही. देशमुख कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांना SIT मध्ये घेणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांना दिली. बीडमधील व्यावसायिकांना सुद्धा भेटणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.